ढिल काम नाही फुटल आहे का नाही. चला आता 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 मोरचा पॉईंट बघूया कुठला बघू आता काय त्यात लिहिलाय. नमस्कार यूट्यूब फॅमिली. हे बघा आम्ही आता आमचा देवदेव सगळा झालाय. आता देवदेव झालाय. आता आम्ही आलोय बघा महाबळेश्वरला. काय आपल्या रोज रोजच्या कामात बनत नाही यायला. इथं पण आता सातारमध्ये बावधनपासून 31 किलोमीटर आहे म्हणून म्हणलं चला आपण महाबळेश्वर बघून येऊया म्हणून आलोय महाबळेश्वर बघायला. बघा मी पण कधीच आली नाही. म्हणजे शाळेत सहल विल होती पण त्यावेळेस नव्हती आली सहलीला. मी लहान असल्यामुळे पाठवलं नव्हतं म्हणून म्हणलं जवळ आहे तर जाऊन येऊया म्हणून आलोय. बघा इथं जरा गाडी थांबवली. बघा हे महाग मोबाईल बघायचं चालू आहे यांचं. मला गाडी चालून थोडं मला आराम घेतो तर का तुम्हाला दाखवते आम्ही. अजून महाबळेश्वरमध्ये पोहोचायचं आहे. पाचगणीच्या पुढं आलोय बघा. वाहनांचं मध्ये ट्रॅफिक पण होतं. तर मला एक छान असं हे दिसलंय. विकाय ठेवलंय का कसं ठेवलंय माहित नाही पण काही मातीच्या हे किती छान छान आहे ते बघा की. शो साठी ठेवलंय का हे का विकायसाठी फुट काढायसाठी. होय किती छान आहे बघा घेऊ. जाताना विकत दिलं तर नेऊया आपण. विकायलाच ठेवलं असेल अहो. किती छान आहे ते बाई. वाव तर बघा चाललो आता. अजून किती 1-2 किलोमीटर आहे का लांब आहे जरा. 14 किलोमीटर. अयो लांब आहे की मग. मला वाटलं जवळ असेल. बघा ही कसलं छान छान लोकेशन आहे बघा. काय आहे ते हॉटेल आहे. स्ट्रॉबेरी केवढी मोठी आहे. इकडं डोंगराव तर कसलं छान छान बंगला इथं. आम्हाला खाली बांधणं होई नाही. डोंगराव बंगलं बांधलेत. लय ट्रॉफिक आहे. गर्दी लय आज रविवार असल्यामुळं का नाही लय गाड्या भरपूर आहेत. त्या जाते त्या पण तेवढ्याच आणि येते त्या पण तेवढ्याच आहे का. आणि त्यात बावधानची यात्रा असल्यामुळे बावधानला आलेली माणसं सगळी इकडे येते. ते सगळी माणसं बावधानची इकडेच येते. ते सगळं बंद आहे का काय. दुकान कशी काय बंद आहे ती काय बाई. एकतर यायला बनत नाही. हाऊसन आलोया आणि आता हे असलं प्रॉब्लेम. दुकान तर बंद दिसते मग कसं आहे की. जाऊया निसर्ग तर बघून येऊया. हा एवढ्या आता लांब आलोय म्हणजे आता किती 10 किलोमीटर असेल पुढं. महाबळेश्वर तालुका आज बंद असल्यामुळं. कसे काय महिला दिनानिमित्त नाही मग रस्त्या पाय काय तर बंद केला. होय काय ग बाई. झाड इथं आहे बघा विकायला. फुलांची छान छान झाड आहे ती घ्याव. जाताना नेऊया. तरी आमच्या गुडून आम्हाला उतरायला लावलं बघा. झाड बघाय म्हणजे घ्यायला. कोणचं घ्यायचं आहे गुडू. सगळी छान छान झाड आहे ती फुलांची आहे का नाही. पण हे आपल्याला गाडीत बसायला जागा नाही. कसं न्यायचं होय ग. गाडीत बसायला जागा नाही आपल्याला. हा हे हात लावू नका खवळतेले. किती छान नर्सरी आहे ग. सगळी फुल सगळीच झाडं घेऊ वाटायला लागली ती. कशाची विषारी. होय
मला नव्हतं माहित बाय कशाची येते ते पण कळ नाही नेमकी. ही फुलांची येते झाड ग. थांब जरा पप्पा काय म्हणतात बघून मग घेऊ. लगे आताच नको. त्या म्हणण्यानुसार घेऊ आपण. घ्यायची तर आहे ती पण असा उपयोगी असं झाड होईल असं येईल असं घेऊया. आता ही फुलाची घेऊ वाटते ते पण. मधमाशी आली. आवळेच झाड आहे बहुतेक. ठीक आहे, हे आवळेच झाड आहे. ती मला नाही माहिती ही कशाचं आहे ती. किती छान आहे ती. सगळी नर्सरी पूर्णच भरली. हा काय कुठला आहे मशरूम. तर बघा आलोय गुलाबाच्या बाग. सगळं नर्सरी सामान सगळं मिळते आहे ना. होय के जी बघ पटपट पटपट. हा सगळंच घेऊ वाटतंय काय करू. होय हात लावू तू. असं एक एक तोडलं. चला अरे पाहुणे भाऊच्या उलट्या होत्या त्या. होय का नाही. कसं दिसते पलीकडे गुलाब चांगलं दिसते का अलीकडे गुलाबी. अरे काय चकाचक कलर आहे ते. का ग माघार काय आला घेणं होते का नाही तुम्हाला. हा अगं महाबळेश्वरमध्ये. हा होय चला मग पुढं बघू. ढिली काम नाही फुटल आहे का नाही. चला आता 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 मोरचा पॉईंट बघू. कुठला बघू आता काय त्यात लिहिला आहे. तर बघा आम्ही आता हे झाडं बघितली. आता पुढला धावतो तुम्हाला काय कसं आहे काय महाबळेश्वर. पुढील व्हिडिओमध्ये भेटू. ग बसा. बघा कसं ही घनदाट जंगल असल्यावानी आहे. रस्त्याला सामसूम आहे. तर इकडं 13 पॉईंट बघण्यासारखं आहे. तर कृष्णा नदीचा उगम ही आहे इकडं. ते आम्ही बघायला चाललोय बघा. पण रस्ता लय हे दाट एकदम. काचा नाही झाकून चालत पण लय सामसून आहे रस्ता. हो हे का नाही. सवर सवर सरळ जायचं आहे. आणि जर तुम्हाला माहित नसलं तर गाडी पण थांबवून विचारायचं भ्यायचं आहे का नाही. मग काय तर कसा आहे रस्ता बघितला का एकदम दाट घन दाट. तर बघा जिथं तेऱ्या नद्यांचा उगम आहे तिथं आता आम्ही बघा पोचायला लागले. तुम्हाला मागचं लोकेशन बघा. इतकं छान वाटतंय ना. रस्ता असा एकदम सामसूम असा हे. कसा आहे रस्ता दिसता. सावलीतला पूर्ण रस्ता आहे. गार वाटतंय जरा दमान. कसलं दंग हे बिके जंगल. डोंगरावर म्हणून राहिले. म्हणूनच एवढं हे व गार थंड हवा काय येते. तर इथं ही झाड दाट येते म्हणून थंड हवा येते. आपल्याला आहे का दिवस काय नाही बरं का. पाणी आहे ना आपल्याकडे पडते तीच पडते. आपल्याकडे दिवस आहे तीच आपली शेती ते दिवस आहे. इथं दिवस काय असला लाल नाही पांढराच आहे ना. फक्त फरक एवढा आहे की झाड पूर्ण घन दाट आहे आणि जुनी झाड आहे ती मोठी झाड आहे ती. इथं बघा आपल्याकडं अशी मोठी झाड बघायला सुद्धा मिळणार ते आता हे. त्यामुळे झाडं लावली पाहिजे ती. इथं जेवाय हाय हो खायला आहे काहीतरी इथं. कुठं थांबवायची पण गाडी. मोर परत बघू नाही माघारी येऊन खाऊ.
गाडी थांबवायला ही पाहिजे हे का नाही जागा पाहिजे. हा. पाहुणे बायला आज रंगातच काढतो आता. लय विचार करते मागे आहे ना. होय ग पाहुणी बाय. हा? कशाचा नाही मी विचार करत निवांत बसले विचार म्हणजे काय एवढं जंगल कस काय झाले तयार. पण माझ्या विचाराने जंगल तयार झाले. मग नाही रंगात बुडवून काढायचे लक्षात ठेव. कशा पाय रक्त काढताय माझं रंगात 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 वय रंगात बी बुडवायचे आणि राखतात बी. होय. रक्त कशावर बुडवतात. मोर नदी आहे एक आहे का पाच आहे त्या काय माहिती पहिल्यांदाच आम्ही बी आलो. नदीचा आम्हाला काही उगम इतकं आहे. माहित नाही. अयो. तू वाजवायचं घेतलंय का नाही. पिप्पाने आणले ते यात्रेतनं ते पड्या. हा, महाबळेश्वरवाडीला. वाजवायला महाबळेश्वर वाडी नाही. आपल्या इकडे राहिली महाबळेश्वर वाडी ग. काल बायका काय म्हणल्या माहित आहे का हा. महाबळेश्वरला चालले म्हणलं महाबळेश्वरवाडीला चालली. म्हणलं महाबळेश्वरवाडी बघितली म्हणलं आता महाबळेश्वर बघून येते महाबळेश्वरवाडी बघितली. पण आमची महाबळेश्वरवाडी पण हिरवीच आहे का नाही हो. अशी गारच आहे महाबळेश्वरवाडी. इथं पण अशी एवढी मोठी नदी नाही पण तलाव तरी मोठा आहे. तळ एक मोठं आहे बघण्यासारखं. परत ना ते गाव पण असं गार आहे तलावात एकदम. पाणी असतं. हा आणि एक तिकडे नंबर. शेती पण अशी जास्त असते त्यामुळं ते गाव पण असं एकदम भारी आहे. असं हिरवगार आहे गाव त्यामुळे त्याला नाव ती शोभतय पण महाबळेश्वरवाडी. महाबळेश्वरवाडी असल्यामुळे महाबळेश्वर हम्म. म्हणायचं आठवतच नाही डायरेक्ट महाबळेश्वरवाडी आम्ही काय महाबळेश्वर महाबळेश्वर म्हणायचं हीच येत नाही ध्यानातच येत नाही. येत नाही. झोप आली साक्षी तुला एक गप बस की ग. तिचं अजून अगो बाई तिथं पण आहे की. बघा आता ह्यांना आता चक्री लागली इथं. होय सावित्री पॉइंट आहे. इकडं पळतय लापट करून हिरवगार दिसत हा. त्याला मोर परत तसं यायचं की सरळ. काय लिहिलं इथं सावित्री पवार सावित्री नदी. तर बघा आलो इथं आता सावित्री पॉइंटला. आता इथं सावित्री नदीचा उगम झालाय बघा इकडून. इथं सावित्री नदीचा उगम झाला. ही नदी अशी सरळ गेली बा पलीकडं. इथं असा उगम म्हणजे इथनं नदी चालू झाली सावित्री नदी. त्या बाया ह्या पॉइंटला सावित्री पॉइंट असं नाव दिलं आहे ना ग. हा दुःख दिसतंय ज्यादा इथं तरी ऊन ज्यादा आहे कडे. आता ही ऊन आहे ऊन दिसतंय. शिवाळ्यात असलं दुःख असल्यावर काय दिसत नाही काहीच इथं. दिसत नाही. आता बरं तर दिसतंय. हे तुम्हाला आता थोडंफार ना पॉईंट तर चांगलं बऱ्यापैकी दिसतंय. तर आता या पाहुणे बाई आमचं चालू आहे फुट काढायचं. मिळणार नाही. आता महाबळेश्वर ही बनठोले रस्त्या पाय आहे का नाही. रस्त्या पाय महाबळेश्वर बनठोल्यामुळे ना कायच करता येईल आपल्याला. आता जावे मस्तपैकी आता डायरेक्ट वाईमध्ये नाश्ता बिष्टा मारो तिथनं डायरेक्ट घरी गाठं मग होय आहे का नाही. हां तुझं काय म्हणणं आहे. माझं काय म्हणणं नाही. चला बघितलं हे एरिया मोकळा आणायला लागलाय. मग मी तेव्हा गाडी महागारी फिरत असते होय का. बघितलं की आता बघितलं की चला की असं म्हणते की. भूका लागली तर मग त्यातनंच गाडी महागारी फिरून घर कवाच घर गाठलं असतं. कसं आहे आपण एखादी गोष्ट बघायला ते आनंदीत बघितली पाहिजे ती तर आहेच की. मग आनंदातच बघितली की आपण सगळे. आहे का नाही. चल चल पण चल कसं म्हणजे आहे चल म्हणजे पुरी भुकीजली तेव्हा होय. आपल्याला दम निघतोय तसं त्यांना निघतोय आणि त्यात इथं काहीच चालू नाही. आणि जे चालू आहे ते 100-80 रुपये असं आहे. निसर्ग कसा दिसतोय बघा. पेट्रोल पेक्षा ते खायलाच पैसे मुलकात जाते आता. आता शेवटचा पाण आपला बघा. आता बघा हे बघितलं डॅम. बरं मित्रांनो डॅम ही कृष्णा नदी कोयना नाही कृष्णा नदी. कृष्णा नदीचा उगम ह्या इथं झाला आहे बघा. इथं तुम्हाला झोम करून दावतो. इथं झाला आहे बघा. ही डॅम मोठा आहे बघा. ही कसलं घनदाट जंगल आहे. मोबाईल खाली पडला तर जागेवर चितळ्यास आहे का नाही. होय होय पिवळे दिसतंय का. गावणार बी नाही ते चितळ्या झाल्या. हां चितळ्या झालेल्या गावणार पण नाही. असा डॅम आहे बघा या पद्धतीनं.
काय पक्षी वरडतात काय वरडतात. ती कोयनी कशी राहते ती कशी काय माणसं कुठल्या कोणी नाही ती कृष्ण हे डॅम कशी डॅम ती काय पाणी नदी सोडले बघा ती पांढरं दिसतंय ना. हो हे फिल्टर बघा बघा नाही का धरणातनं पाणी सोडलं नदीत आहे का नाही. सोडलंय ना. नवीन बघायला भेटते त्यामुळे तुम्ही म्हणत नको 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 नाही त्यातलं बघ होय ते म्हणत नको नको. मी म्हणे तिथं पाईप झाले ना हे बघा डोंगर बिंगर कशा दऱ्या खोऱ्या मिळतात एकदम जबरदस्त. हे काय इकडं तर माणसं हे बघण्यासाठी आहे का नाही. हां तरी पाणी बिणी हे धरण असल्यामुळं चला तो पुन्हा पुढला ती वरच्या ते जबरदस्त पाणी.